क्रीडा क्षेत्रात वावरताना भावी खेळाडू घडविण्यासाठी स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट फाउंडेशन आणि DSF या संस्था नाशिकमध्ये कार्यरत आहेत. खेळ आणि खेळाला प्रोत्साहन देणारे कडकनाथ उद्योग समूहाचे संचालक संदीप सोनवणे आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचवटीतील जिजामाता क्रीडांगण येथे जिल्हास्तरीय तलवारबाजी आणि कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यात प्रारंभी सोनवणे आणि राजू शिंदे यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं. याप्रसंगी ढिकले स्पोर्ट फाउंडेशनचे सरचिटणीस दीपक निकम पाटील, जय शर्मा, दिनेश कराड उपस्थित होते. प्रारंभी दीपक निकम पाटील आणि अशोक दुधारे यांनी सत्कार मूर्तींना शुभेच्छा प्रदान करताना स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. जिल्हास्तरीय मिशन कॅरम स्पर्धा आणि तलवारबाजी स्पर्धा या स्पर्धेला इथे जे खेळाडू उपस्थित झाले त्यांचं मी या दोन्ही संघटनेच्या वतीने स्वागत करतो आणि या संघटनांच्या वतीने मी शिंदे सर आणि संदीप सोनवणे सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. शिंदे सरांच्या माध्यमातून ह्या ज्या स्पर्धा आयोजित होत आहेत अशा स्पर्धा वारंवार आयोजित करण्याचं संधी आम्हाला मिळावी आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायमस्वरूपी राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना मी वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो. यावेळी वाढदिवसानिमित्त तुम्हाला स्पर्धा खेळायला मिळाल्या याचा तुम्ही आनंद व्यक्त करावा आणि सर्व आयोजक आणि उपस्थित सर्वांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. राजू शिंदे सर आणि कडकनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी तलवारबाजी आणि कॅरम स्पर्धेचं आयोजन केलेले. तुम्ही या ठिकाणी सहभागी झाला तर त्या दोघांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. तुम्ही सहभागी झाला तुमचं अभिनंदन करतो. आपलं टार्गेट ऑलिम्पिक आहे हे लक्षात ठेवायचं. त्या दृष्टीने आपण तयारी ठेवायची. आपल्याला ऑलिम्पिकचं पदक आणायचे त्यासाठी सातत्याने सराव व्हावा या उद्देशाने आपण सातत्याने या स्पर्धा घेत असतो. या स्पर्धेत जे सहभागी होता तिथे जर त्यांना फरक पडतो आणि आपल्याला पुढील राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपला निश्चितच परफॉर्मन्स चांगला होतो. आपल्याला कल्पना आहे काल उत्तराखंड या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपल्याच मंडळाचे खेळाडू त्या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक मिळालेले आहे आणि आपला विलास भस्के पण त्या ठिकाणी जाऊन आला. थोडक्यात तो हुकला आपण हरकत नाही. पुढच्या वेळेला आता अंडर-10, 12 आणि 14च्या स्पर्धेत तुम्ही चांगले हे संपादन कराल यासाठी सातत्याने तुम्ही सराव चालू ठेवा. कॅरमच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की आपण 13 ते 15 सप्टेंबर 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान तुमच्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेली. त्या स्पर्धेत तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवावा यासाठी या सातत्याने आपण स्पर्धा घेत आहोत. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झालात तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज जे हे कॉम्पिटिशन घेत आहे संदीप सोनवणे सर आणि राजू शिंदे सर यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने हे कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेलं आहे. हे KND पॅनल जे आहे त्यांच्या अंडर जे कॉम्पिटिशन आधीपासून होत आलेले आहे ते कॉम्पिटिशनमध्ये आमचे फेन्सिंगचे खूप सारे पोरं आहे जे पार्टिसिपेट केले आणि तिकडून त्यांनी खूप सारे अचिव्हमेंट घेतले. स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला. आज नॅशनल मेडलिस्ट आहे ते सगळे. मग हे जे कॉम्पिटिशन होत येत आहे आधीपासून त्याचा आम्हाला खूप लाभ भेटतो आहे आणि असेच प्रयत्न करतो की हे कॉम्पिटिशन होत राहावे. नमस्कार, माझं नाव भूषण बटाटे. मी कॅरमचा राष्ट्रीय खेळाडू आहे. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट फाउंडेशन आणि DSF फाउंडेशनतर्फे कॅरम आणि फेन्सिंगच्या तलवारबाजीच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या आहे. त्याच्यासाठी संदीप सोनवणे सर आणि राजू शिंदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्या स्पर्धा आपण ठेवलेल्या आहे. याचा खेळाडूंचा खूप प्रोत्साहन वाढावे, त्यांना नवीन स्टेज मिळावं, त्यांची चांगली प्रोग्रेस व्हावी या वतीने आम्ही या मॅचेस ठेवलेल्या आहेत. या स्पर्धेपासून मुलांनी पुढं राष्ट्रीय स्तरावर खेळावं. दोघीही सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमानाने आज जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा, तलवारबाजी स्पर्धा या स्पर्धेकरता आपण इथे उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही या सरांनी या स्पर्धा ठेवल्या आणि स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला आणि यातून या स्पर्धेतून तुम्हाला एक चांगला अनुभव येईल. कारण पुढच्या स्पर्धा आता अंडर-14 आणि सब ज्युनियर आणि 19 आणि लिटिल लीग या दोन्ही स्पर्धा आपल्या जून, जुलै, ऑगस्टमध्ये आहे. त्या स्पर्धेची तुमची चांगली तयारी होईल. त्याबद्दल मी
सर्वांना शुभेच्छा देतो. या स्पर्धेत जिल्हास्तरीय तलवारबाजी आणि कॅरम या खेळातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. राजू शिंदे यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर अशोक दुधारे यांच्या हस्ते दोन्ही स्पर्धांना प्रारंभ झाला. खेळाडूंचा उत्साह आणि उपस्थिती लक्षणीय होती. आयोजन समितीचे सहचिटणीस भूषण भटाटे आणि जय शर्मा यांनी स्पर्धेचा गोषवारा विशद केला. याप्रसंगी अविनाश ढोली, राजेंद्र प्रधान, ऋषिकेश रसाळ, प्रसाद परदेशी यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.